श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरूंना वंदन करून आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वरालाही मी वंदन करते. आणि आपला जो उपक्रम चालू आहे, श्री गोंदवलेकर महाराज यांची ओवीबद्ध प्रवचनं, त्यावरची चिंतनमाला, त्यातलं पुढचं पुष्प, 30 जानेवारीचे प्रवचन, जेथे नाम तेथे परमात्मा आहेच, यावरचे चिंतन आज सादर करीत आहे. जेथे माझे भक्त गायन करतात तेथे मी तिष्ठत उभा आहे, हे भगवंतांचे वचन आपण पाहिले. तरीही श्री महाराज परत परत हे आपल्या मनावर ठसवत असतात, कारण आपलं मानवी मन अतिशय चंचल आहे. ते पटकन विषयांकडे धाव घेतं आणि आपल्याला ह्या गोष्टीचा विसर पडतो. एका प्रवचनात श्री महाराज म्हणतात, भक्त, भगवंत आणि नाम हे तिन्ही एकरूपच आहेत. जेथे नाम आहे तेथे भक्त आहे आणि तिथेच भगवंतही आहे. म्हणून नाम सर्वात श्रेष्ठ आहे. पुढे ते म्हणतात, एखाद्या माणसाला म्हटले की तुझे अवयव आणि रंग यांच्याशिवाय तू ये, तर त्याला येता येणार नाही ना. कारण तो जिथे आहे तिथे त्याचा रंग, त्याचे अवयव हे असणारच. त्याचप्रमाणे नाम, संत, भगवंत हे एकमेकांना चिकटूनच आहेत. त्यामुळे जेथे नाम आहे तेथे भगवंत आहेतच. म्हणून श्री महाराज म्हणतात, इथेही परत त्यांच्या मनातील तो कळवळा, ती कळकळ दिसून येते. ते म्हणतात, हे भाविक जन हो, तुम्ही माझे वचन ऐका, मुखाने राम नाम घेत रहा. भाविक म्हणजे काय? तर ज्याच्या मनात एका परमेश्वराशिवाय अन्य काही नाही. भगवंतच करता आहे, तो करतो ते आपल्या हिताचेच करतो, हा दृढ भाव त्या भाविकाच्या मनामध्ये असतो. आणि तो भगवंतापासून वेगळा नसतो, म्हणून तो भक्त असतो. हे सर्व भाव मनात दाटून येण्यासाठी नामस्मरण हाच एक सहज, सोपा, सुलभ असा मार्ग आहे. नामामुळेच आपल्या मनात अतिशय सूक्ष्म रूपात असलेले विकार नष्ट होतात आणि त्या ठिकाणी भगवंताचं प्रेम भरून राहतं. मन दाटून येतं, डोळ्यामध्ये अश्रू येतात. अतिशय भाविक अशा भावना, सद्भावना, प्रेमभावना आपल्या मनामध्ये उचंबळून येतात आणि असा भाविक भगवंतांच्या नजरेत राहतो. 30 जानेवारीचं हे जे प्रवचन आहे ते आधी आपण थोडं वाचूया आणि मग पुढे परत चिंतन करूया. 30 जानेवारी. जेथे नाम तेथे परमात्मा आहेच. तुम्ही सर्व भाविक जन ऐकावे माझे वचन, माझे भेटी सदा राहावे, मुखाने राम नाम घ्यावे. जो नामात राहिला तो अखंड माझ्या दर्शनात आला. जेथे नामाचे स्मरण ते माझे वसती स्थान, जेथे रामाचे नाव तेथे माझा ठाव. हे आणून चित्ती सुखे राहावे प्रपंचाप्रती. नामात ठेवा मन हेच माझे खरे दर्शन, नेहमी रामाचा ध्यास हाच माझा सहवास. तुम्ही सुज्ञ माझे प्राण, नाम करा ते भडे जतन. नामात ठेवावे प्रेम तेथे माझी वसती जाण. ज्याने ज्याने इच्छा धरावी भावे माझे, त्याने नाम कधी न सोडावे वाचे. एवढे देईल जो नामदान, त्याला अर्पण करून घेईन जाण. जेथे नाम तेथे माझे धाम, नामा परते न माने सुख. तेथेच माझे राहणे देख. तुम्ही शक्य तितके राहावे नामात,
हेच माझे सांगणे तुम्हास. शक्यतो नामस्मरण करावे, म्हणजे मी तुमचे जवळ अखंड आहे असे समजावे. जेथे परमात्म्याचे नाव तेथे माझा आहे ठाव. जेथे नाम तेथेच मी, हा भरवसा बाळगून असावे तुम्ही. नाही केले वेदपठण, शास्त्राचे नाही झाले ज्ञान. श्रुती स्मृती उपनिषदे यांची नाही ओळखण, असा मी अज्ञानी जाण. तरी एक भजावे रघुनाथासी, अर्पण होऊन जावे त्यासी. ऐसे जाणून चित्ती, खंड नाही समाधान वृत्ती. मी सतत आहे तुमच्यापाशी, हा ठेवा निर्धार. न सोडावा आता धीर, ठेवावा एक विश्वास. मी आहे तुम्हा जवळ खास. श्री दासबोध नामस्मरण, याचे असावे वाचन. मी त्यातच मानावे जाण, कृपा करील रघुनंदन. मी तेथे आहे हे नक्की समजावे, राम सर्व ठिकाणी आहे हे लक्षात ठेवावे. उपाधी रहित मी तुमचे जवळ सतत आहे. मी नाही अशी कल्पना करू नये, तुमचे जवळ आहे हे खात्रीने समजावे. मी नाही सोडून गेलो कोणाला दूर, माझी वसती तुमच्या शेजारी जाण. माझे येणे जाणे तुमच्या हाती, तुम्हा सर्वाहून नाही परती. रामा परता मी, जैसा प्राणा परता देह जाण. सदा सर्व काळ माझ्याशी वास, हाच धरावा हव्यास. त्याला न जावे लागे कोठे, घर बसल्या राम भेटे. जे जे करणे आणिले मनी, राम कृपे पावलो जनी. आता पहा मला नामात, आनंद मानावा नामात. सर्वांनी राखावे समाधान, जे माझे प्राणाहून प्राण जाण. माझे ऐकावे सर्वांनी, सदा राहावे समाधानी. बोधवाक्य, जेथे नामाचे प्रेम तेथेच मी सतत जाण. अतिशय कळकळीचे हे शब्द आहेत. जेथे नामाचे स्मरण ते माझे वसती स्थान. जेथे रामाचे नाव तेथे माझा ठाव. अजून काय सांगावं आपल्याला महाराजांनी. जिथे नाम आहे तेथे मी आहेच. केवढं मोठं वचन आपल्याला दिलेलं आहे, केवढं मोठं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला आश्वस्त केलेलं आहे. भक्त, भगवंत आणि नाम हे एकरूपच आहेत हे आपण पाहिले. आपण पूर्ण श्रद्धा ठेवायला हवी, म्हणजे आपल्याला त्याची प्रचिती निश्चित येते. श्रद्धेनेच सर्व काम होत असते. म्हणून संतांनी सांगितलेल्या वचनांवर दृढ श्रद्धा ठेवावी. संतांचे बोल हे अनुभवाचे असतात. परमार्थामध्ये अनुभवाविन मान हालवू नको रे, असे म्हटले आहे. म्हणून नामाची प्रचिती आपली आपणच घ्यायची असते. नामाने आपण ईश्वराशी जोडले जातो. कसे? तर घरात आपण लाईटचे फिटिंग करून घेतो, पण लाईट केव्हा लागतो? जेव्हा तो मेन स्विचला जोडला जातो. तसेच आपण नामामुळे ईश्वराला जोडले जातो. म्हणजेच त्या नामात ईश्वराचा वास आहे. तुम्ही शक्य तितके राहावे नामात, हेच माझे सांगणे तुम्हास. श्री समर्थांनी पण म्हटलेलं आहे, नरदेहाचे सार्थक करावे. म्हणजेच नरदेहाची प्राप्ती परमार्थ साधण्यासाठी झालेली आहे. तेव्हा परमेश्वराची प्राप्ती करून घेऊन त्या नरदेहाचे सार्थक करावे. त्यासाठीच दिलेलं हे सहज सोपे असे नाम आपण सतत घ्यायला हवे ना. अंतकाळ साधण्यासाठीही नामच हवे. अंतःकरणाची शुद्धी होण्यासाठीही नामच हवे. म्हणून नाम घेण्यामध्ये चालढकल कशासाठी करायची बरं? सतत नाम घ्यावं. पण हे सर्वांनाच शक्य नाही. म्हणून श्री महाराज म्हणतात की शक्य तितके नामात राहावे.
कोणत्याही शंका कुशंका न घेता नाम घ्यावे. विनाकारण वेळ वाया घालवू नये. मुखाने नाम घ्यावे, हाताने प्रपंचाचे काम करावे. असे करता करताच त्याची आवड आपोआप निर्माण होईल आणि मग नामामध्ये प्रेम यायला लागेल. सतत नाम घ्यावंसंच वाटेल, नाम सोडू नये. नाम घेता घेता देहभान विसरायला होतं, अंगावर रोमांच येतात, डोळ्यामध्ये अश्रू येतात. हे सगळे प्रेमभावाचीच लक्षणं आहेत. श्री महाराज म्हणतात, नामात प्रेम येणे ही फार उच्च कोटीची स्थिती आहे. ती सहजासहजी प्राप्त होणारी नाही. म्हणून यातले मर्म ओळखून योग्य तऱ्हेने आणि चिकाटीने नामस्मरणाचा अभ्यास करावा. हा अभ्यासच आहे एक प्रकारे. कारण जर आपल्याला 10वीची परीक्षा द्यायची असेल तर आपण 10वीला काय पहिलीपासूनच आपण अभ्यासाच्या मागे लागलेलो असतो आणि 10वीमध्ये तर आपण सुरुवातीपासून अभ्यासाची चिकाटी सोडत नाही. मग आपल्याला जर परमार्थाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर सुरुवातीपासून नामस्मरणाला चिकटायला हवेच ना. नाही केले वेद पठण, शास्त्राचे नाही झाले ज्ञान. श्रुती स्मृती उपनिषदे यांची नाही ओळखण, असा मी अज्ञान जाण. श्री महाराजांचे चरित्र पाहिले तर आपल्या लक्षात येईल की लहानपणीच त्यांनी शाळा सोडून दिली होती. त्यानंतर लहान वयातच ते गुरुशोधार्थ बाहेर पडले होते. सद्गुरूंची प्राप्ती, त्यांची सेवा, नामस्मरण आणि सद्गुरूप्रती असलेली निष्ठा यामुळे त्यांना परमार्थाची प्राप्ती झाली. ते ब्रह्मचैतन्य झाले. सद्गुरू कृपेने आत्मज्ञानप्राप्ती त्यांना झाली. म्हणून ते म्हणतात, मी वेद पठण वगैरे काही केले नाही, फक्त गुरु आज्ञा तेवढी पाळली, नामस्मरण केले. एका भजनात त्यांचं वर्णन फार सुंदर केलेले आहे बरं. तो म्हणावी अज्ञानी, पण ज्ञानी यांचा ज्ञानी. तो वेद गूढ जाणी, ऐसा नाही पाहिला. श्री ब्रह्मचैतन्यासारिखा नाही पाहिला. आपण पाहतोच आहोत की त्यांच्या प्रवचनात सर्व वेद उपनिषदांचं सार आलेलं आहे आणि तेही अतिशय सोप्या शब्दातून त्यांनी व्यक्त केलेलं आहे, ज्यामुळे सर्वसामान्य माणसाला सुद्धा त्यातून पूर्ण बोध मिळतो. म्हणूनच त्यांनी जास्तीत जास्त नामात राहायला सांगितलेलं आहे आणि ह्या गुरु आज्ञेचं पालन आपण करायला हवं ना. त्या रघुनाथाचं स्मरण करून त्याला आपण अर्पण व्हायला हवं, म्हणजेच आपल्याला समाधानाची प्राप्ती निश्चित होणार, निश्चित होते, असंच महाराजांचं वचन आहे. दासबोध नामस्मरण याचे असावे वाचन, मी त्यातच मानावे जाण, कृपा करील रघुनंदन. दासबोध हा ग्रंथ श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मी रामाचा दास झालो म्हणून त्याने बोध केला आणि तोच हा दासबोध आहे. या बोधामुळे वाचणारही समर्थ होऊ शकतो. दासबोधामध्ये सूक्ष्मातील सूक्ष्म शंकांचे निरसन केलेले आहे. तसेच दासाचे, भक्ताचे, महंताचे आचरण कसे असावे हेही सांगितलेलं आहे. प्रापंचिकाला पडणारे प्रश्न, त्यांची उत्तरही दासबोधामध्ये मिळतात. परमार्थाचा अर्थ उलगडतो आणि आपला मार्ग सोपा सुकर होतो. म्हणून परमेश्वराचा दास होऊन जगाचा स्वामी कसे व्हावे हे सांगणारा हा दासबोध असा ग्रंथ आहे. ह्या ग्रंथाचे वाचन करावे असे श्री महाराज सांगतात. पण वाचन कसे असावे, तर त्याचे अर्थांतर समजून घ्यावे. अर्थ आणि अंतर म्हणजे अंतरंग समजून घ्यायला हवे आणि उमजून घ्यायला हवे. श्री महाराजांनी एका ठिकाणी समजून आणि उमजून यामधला फरक सांगितलेला आहे.
ते म्हणतात, उमजणे म्हणजे जे समजले ते आचरणात येणे. असे झाले तरच ते वाचन परिपूर्ण होते. अशा वाचनातून आपल्याला आपल्यामधील दोष काय आहेत ते लक्षात येतात. त्यावर कसा विजय मिळवायचा हे पण आपल्या लक्षात येतं. आणि मग सद्गुरूचरणी शरण जाऊन त्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर त्याला निश्चित यश मिळते. हे लक्षात आणून देणारे, मार्ग दाखवणारे आपले सद्गुरू असतात. म्हणजेच त्यांचा वास त्या ग्रंथामध्ये असतो, कारण ग्रंथामधूनच आपल्याला हे सर्व ज्ञान प्राप्त होत असतं. म्हणून ग्रंथ हेही आपले सद्गुरूच आहेत. मग आपल्याला आता ग्रंथ वाचनातून जे दोष कळालेत त्याचं उच्चाटन आपल्याला करायलाच हवं. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पण काय होतं, आपल्या लक्षात येतं की आपण खूप प्रयत्न करतोय तरी पण दोषांवर मात करू शकत नाही. आणि त्यावेळी आपण श्रीरामाच्या चरणी शरण जातो आणि शरणागतावरती भगवंत सद्गुरू हे कृपेचा वर्षाव करीत असतात. उपाधिरहित मी तुमचे जवळ सतत आहे, असं महाराजांनी पुढे आपल्याला वचन दिलेलं आहे. मी जे स्वतःला समजतो त्या ज्ञानाहून मी वेगळा आहे. जे मी मला स्वतःला समजतो त्याला उपाधी म्हणतात. आधी मी मला स्वतःला माणूस म्हणतो, मग काका मामा, कधी वकील, कधी श्रीमंत, कधी तापट, अशा अनेक नानाविध उपाधी आपण चिकटवून घेत असतो. त्या काढत गेलो तर मग आपण कुठे येतो, तर मी माणूस आहे इथपर्यंत येतो. पण माणूस म्हटला म्हणजे देह झाला. पण या देहात जर आत्मा नसेल तर आपण माणूस नाही, काहीच नाही. त्या देहाला काही किंमत राहते का? म्हणजेच आपलं मूळ स्वरूप हे आत्मस्वरूप आहे. ते सोडून जे जे आपण जाणतो ती उपाधी झाली. तर उपाधिरहित होणे म्हणजे आपण आत्मस्वरूप जाणून त्या आत्मस्वरूपात स्थिर राहणे, स्थित होणे. तसेच श्री महाराज म्हणतात की उपाधिरहित म्हणजे परमात्म स्वरूपात, चैतन्य रूपात मी सतत तुमच्याजवळ आहे. आपल्या मनात कधी येतं की देहात महाराज नाहीत, परंतु महाराज आपल्याला सांगतात की मी चैतन्य रूपाने अखंड तुमच्याबरोबर आहे. रामा परता मी, जैसा प्राणा परता देह जाण. अतिशय भक्तिपूर्ण अशा शब्दात श्री महाराज हे आपल्याला सांगत आहेत, म्हणत आहेत. नवविधा भक्ती मार्गातील जो सोपान आहे त्यावर मधली ही अतिशय उच्च अशी पायरी आहे, जेथे भक्त आणि भगवंत वेगळे नाहीत. नामस्मरणाच्या पायरीवरून चढत चढत आपल्यालाही आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचता येते. त्यासाठीच दाशरथी रामाची भक्ती करीत करीत आत्मारामाची ओळख पटवून घ्यावी लागते. सगुण भक्तीचा आधार घेऊन निर्गुणापर्यंत पोहोचणं म्हणजेच त्या आत्मारामापासून मी वेगळा नाहीच हे जाणणे होय. आपले सद्गुरू आपल्या उपास्य दैवतापासून वेगळे नसतात. ते सदैव उपाधिरहित म्हणजेच आत्मस्वरूपात राहत असतात आणि आपणही तसेच व्हावे यासाठी ते आपल्याला उपदेश करीत असतात. जे जे करणे आणले मनी, रामकृपे पावलो जनी, आता पहा मला रामात, आनंद मानावा नामात. श्री महाराजांचे थोर सद्गुरू श्री तुकाराम चैतन्य महाराज येहळगाव यांनी उपदेश केल्याप्रमाणे श्री महाराजांनी रामनामाचा प्रसार केला. नामाची महती अखंड ते आयुष्यभर सर्वांना सांगत राहिले.
श्री तुकामाईंनी त्यांना म्हटलं होतं, माझा प्रचार करण्यापेक्षा जनमानसात रामनाम रुजव, समर्थांचा प्रचार कर. आणि ही गुरु आज्ञा पाळून अकर्तेपणाने कर्म करून श्री महाराजांनी अनेक जीवांना रामनाम देऊन त्यांचा उद्धार ते करीत राहिले. आणि उद्धार करण्यासाठी जे जे काही करावे लागले ते सर्व त्यांनी केले आणि ते श्रीरामाने करून घेतले. त्याच्या कृपेनेच लोकांच्या उद्धाराचे कार्य घडले असे श्रीरामाकडे कर्तेपणही ते देतात. जनमानसातही अतिशय ते लोकप्रिय झालेले आहेत. रामकृपेने त्यांचे जीवन कृतार्थ झालेले आहे. म्हणून ते म्हणतात, मी सतत तुमच्याजवळ आहे. हा दृढ विश्वास त्यांनी आपल्याला दिलेला आहे. जरी देह सुटला तरी मला नामात पहा, मला रामात पहा. नामात आनंद घेऊन नाम घेत रहा. मी चैतन्य रूपात सर्वत्र आहे, म्हणून मी नाही अशी कल्पना करू नका, असे त्यांचे सांगणे आहे. म्हणून ते म्हणतात, जेथे नाम तेथे परमात्मा आहेच. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरुनाथार्पणमस्तु. श्रीराम श्रीराम श्रीराम.